नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही समाजसुधारक यावर महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघूया. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे आपला, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? पर्याय बघा. नंबर 1, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, राजकारणाचे अध्यात्म, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस आणि स्त्रीदास्य विमोचन. आपलं योग्य आन्सर आहे 3, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. प्रश्न नंबर 2, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे मानणारा पहिला भारतीय कोण? पर्याय बघा. नंबर 1, महात्मा ज्योतिराव फुले. नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंबर 3, कृष्णराव भालेकर. नंबर 4, भास्कर जाधव. आपलं योग्य आन्सर आहे 1, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न नंबर 3, इसवी सन 1888मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय बघा. गंगाधर, बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर. आपलं योग्य आन्सर आहे 4, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? राजाराम महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, विलिंग्टन महाविद्यालय. आपलं योग्य आन्सर आहे 2, फर्ग्युसन महाविद्यालय. प्रश्न नंबर 5, दीनबंधूचे संपादक कोण आहे? दीनबंधूचे संपादक कोण आहे? महात्मा ज्योतिबा फुले, कृष्णराव भालेकर, परांजपे. 4वर आहे विठ्ठल रामजी शिंदे. आपलं योग्य आन्सर आहे 2, कृष्णराव भालेकर. प्रश्न नंबर 6, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? J.S. मिल, थॉमस पेन, प्लूटो, तात्या टोपे. आपलं योग्य आन्सर आहे 2, थॉमस पेन. प्रश्न नंबर 7, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय आहे? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय आहे? नंबर 1, फुलेकर. नंबर 2, कटगुणकर. नंबर 3, माळी. नंबर 4, गोरे. आन्सर आहे 4, गोरे. प्रश्न नंबर 8, केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक कोण होते? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, वामन जोशी. आपलं योग्य आन्सर आहे 2, गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न नंबर 9, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कुणी लिहिले? शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई. आपलं योग्य आन्सर आहे 2, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न नंबर 10, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या नाटकाचे विकार विलसित असे मराठीत भाषांतर केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या नाटकाचे विकार विलसित असे मराठीत भाषांतर केले? हॅमलेट, मॅकबेथ, युनिक्स यापैकी नाही. आपलं योग्य आन्सर आहे 1, हॅमलेट. प्रश्न नंबर 11, पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? गोखले व आंबेडकर, टिळक व आंबेडकर, रानडे व आंबेडकर, गांधीजी व आंबेडकर. आपलं योग्य आन्सर आहे 4, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंबर 4, गांधीजी व आंबेडकर. प्रश्न नंबर 12, बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले? बॉम्बे समाचार, दर्पण,
मूकनायक हरिजन. आपलं योग्य आन्सर आहे 3 मूकनायक. प्रश्न नंबर 13. थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहे? थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहे? मोहम्मद अली जिना, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर एस राधाकृष्णन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपला आन्सर आहे 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न नंबर 14. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे, महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, श्री दामोदर ठाकरसी. आपला आन्सर आहे 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न नंबर 15. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1958 साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले? पर्याय बघा. नंबर 1 वर आहे ज्ञानपीठ पुरस्कार, नंबर 2 पद्मभूषण, नंबर 3 परमवीर चक्र, नंबर 4 भारतरत्न. आपलं योग्य आन्सर आहे 4 भारतरत्न. भारतरत्न. प्रश्न नंबर समोरचा बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले? 1920, 1921, 1922, 1923. आपलं योग्य आन्सर आहे 1 1920. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कुणी मदत केली? पर्याय बघा. छत्रपती शाहू महाराज, नंबर 2 प्रार्थना समाज, नंबर 3 सयाजीराव गायकवाड, नंबर 4 राव बहादूर बडेकर. आपलं योग्य आन्सर आहे 3 सयाजीराव गायकवाड. समोरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह कुठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह कुठे केला? काळाराम मंदिर नाशिक, चौधार तळी महाड, वडाळा सत्याग्रह, सिरोचा सत्याग्रह. आपला आन्सर आहे 2 चौधार तळी महाड येथे. प्रश्न नंबर 19. 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? शाहू महाराज, महात्मा गांधी, वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं योग्य आन्सर आहे 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न नंबर 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे केला? महाड, पुणे, नाशिक, येवला. आपलं योग्य आन्सर आहे 3 नाशिक. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे. अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम या संस्था प्रथम कोणी सुरू केल्या? अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम या संस्था प्रथम कोणी सुरू केल्या? रघुनाथ धोंडो कर्वे, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, महर्षी धोंडो केशव कर्वे, प्राचार्य आगरकर. आपलं योग्य आन्सर आहे 3 महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न नंबर 22. फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे हे उद्गार कुणाचे? फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे हे उद्गार कुणाचे? छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे. आपलं योग्य आन्सर आहे 1 छत्रपती शाहू महाराज. प्रश्न नंबर 23. शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती?
पर्याय बघा. पानशेत धरण, राधानगरी धरण, कोयना धरण आणि जायकवाडी धरण. आपलं योग्य आन्सर आहे 2, राधानगरी धरण. प्रश्न नंबर 24. शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक वसतिगृहाची स्थापना कोणी केली? शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक वसतिगृहाची स्थापना कोणी केली? सयाजीराव गायकवाड, महर्षी वीरा शिंदे, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर. आपलं योग्य आन्सर आहे 3, राजश्री शाहू महाराज. प्रश्न नंबर 25. महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले? भाऊसाहेब पाटील, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, धोंडोपंत कर्वे. आपलं योग्य आन्सर आहे 4, धोंडोपंत कर्वे, महर्षी धोंडो कर्वे. समोरचा प्रश्न नंबर 26. कोणत्या विद्यापीठाने धोंडो केशव कर्वे यांना 1952 डी.लिट पदवी दिली? पुणे विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ. आपलं योग्य आन्सर आहे 2, बनारस विद्यापीठ. प्रश्न नंबर 27. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना बहुतेक माहिती आहे. हे बघा. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, S.K. डांगे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं योग्य आन्सर आहे 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न नंबर 28. स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणी केले? पर्याय बघा. धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, वीरा शिंदे, न्यायमूर्ती रानडे. आपलं योग्य आन्सर आहे 1, धोंडो केशव कर्वे. प्रश्न नंबर 29. महार वतन पद्धत कोणी बंद केली? महार वतन पद्धत कोणी बंद केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी शिंदे, शाहू महाराज. आपलं योग्य आन्सर आहे 4, शाहू महाराज. समोरचा प्रश्न नंबर 30. दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण आहे? पर्याय बघा. नंबर 1 वर आहे इरावती कर्वे, नंबर 2 लक्ष्मीबाई टिळक, नंबर 3 सावित्रीबाई फुले, नंबर 4 रमाबाई रानडे. आपलं योग्य आन्सर आहे 3, सावित्रीबाई फुले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.